हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीतील अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। महायुतीमध्ये सहभागी झाल्यास रणनीतीवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। 1 ते 2 दिवसात सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगणार, अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। घराणेशाही विरोधात लढतोय, विजय शिवतारे बारामती लोकसभा लढण्यावर ठाम। शिवतारे आज भोर, वेल्हा आणि मुळशीच्या दौऱ्यावर। विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीला शिवतारेंकडून थोपटेंना पवार विरोधाची आठवण, तर शिवतारेंना आशीर्वाद, पण अंतिम निर्णय लवकरच घेऊ, अनंतराव थोपटेंची प्रतिक्रिया। बारामती लोकसभेसंदर्भात हर्षवर्धन पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। महायुतीबाबत नाराजी नाही, अजित पवारांसोबतही चर्चा करू, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। 5 वर्षांपूर्वी आव्हान दिलेल्यांनाच उमेदवार करणार, अमोल कोल्हेंचा आढळराव पाटलांवरून अजितदादांना टोला, तर मी राष्ट्रवादीत जाणार, यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असणार, आढळराव पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांची भूमिका मवाळ, आढळराव पाटील शिरूरमधून लोकसभा लढणं निश्चित, मोहिते पाटलांकडून विरोध संपल्याचं संकेत। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची संध्याकाळी बैठक, महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होण्याची शक्यता। भूषण गगराणी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती, इक्बाल चहल यांच्या बदलीनंतर भूषण गगराणी यांची नेमणूक। कैलास शिंदे यांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यभरात नव्या आयुक्तांच्या नेमणुका। तर सौरव राव यांची ठाणे महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती, अभिजित बांगर यांच्या बदलीनंतर सौरव राव यांची नियुक्ती। अभिनेत्री प्रियांका चोप्रा, पती निक जोनास आणि मुलगी मालती यांच्यासह अयोध्येमध्ये जोनास कुटुंब रामलल्लाच्या दर्शनाला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।